जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे आयोजित 8व्या युवा संसदेचे उद्घाटन नरे येथील संस्थेच्या सभागृहात आज 30 जानेवारी रोजी झाले। या उद्घाटन सत्राप्रसंगी आदर्श युवा पुरस्कार देऊन ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांना गौरविण्यात आले। पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार अरविंद सावंत, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख, अमित गोरखे, विठ्ठल काटे, सचिन शेलार, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर व शेकडो युवक युवती उपस्थित होते। माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांना आज मला हा जो युवा आदर्श युवा पुरस्कार मिळालेला आहे। खऱ्या अर्थाने एक सामाजिक चळवळीमध्ये मी काम करणारा, आपण म्हणतो भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे, पण याच विविधतेच्या माध्यमातून ही वर्णव्यवस्था झाली आणि त्या वर्णव्यवस्थेमध्ये जे कार्य आहे, जे कर्म आहे, त्याच्यामधून जे जातपात धर्मपंथ तयार झाले आणि तिथं कुठंतरी गेल्या हजारो वर्षापासून जो समाज, जो घटक जातीच्या उतरंडीमध्ये प्रवाहाच्या बाहेर गेला, त्यांना सर्व समान संधी नाही मिळाली आणि अशा घटकांसाठी म्हणजे ओबीसी मधील 450 जाती असतील, भटके विमुक्त असतील, यांना समान संधी मिळवून देण्यासाठी, एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी, शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी मी गेल्या 8 ते 10 वर्षापासून काम करतोय। खरं म्हणलं तर युवकांना आता आपण पाहतोय की इथं बरेचसे खूप वरिष्ठ आहेत, खूप स्ट्रगल करून, खूप संघर्ष करून आज इथपर्यंत आपण बघितलं, हे आपले सर्व आदर्श आहेत। पण मला असं वाटतं की युवकांना राजकारणामध्ये येण्यासाठी सर्वात चांगलं जर कुठं हे असेल तर एक सामाजिक चळवळ असेल। अनेक प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी आपण काम करू शकतो। मग फक्त राजकारणात, मग समाजकारण असेल, वाढती बेरोजगारी असेल, भटक्या विमुक्तांचे प्रश्न असतील, प्रदूषण असेल, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषणचे आता काय जी लेवल ग्लोबल वॉर्मिंग आहे, जातीवाद, वाढती गुन्हेगारी, डोमेस्टिक व्हायलन्स, असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये युवकांना काम करण्याची संधी आहे। प्रत्येकाचा जो नैसर्गिक आपला ओढा असतो त्याच्यामध्ये आपण आपल्या करिअरवर तर फोकस करावंच, आपल्या शैक्षणिक वाटचाल असेल, आपली व्यावसायिक असेल ती करावीच, पण एक जबाबदार भारताचा आणि समाजाचा एक घटक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो आपल्याला ज्याचा व्यासंग असेल त्याच्यामध्ये एक सामाजिक भान म्हणून, एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण तिथं सर्वांनी काम केलं पाहिजे। माझ्या युवकांनो, संविधानाचा आपण अभ्यास केलेला, प्रत्येक घटकासाठी संविधानामध्ये आर्टिकल्स आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, आपल्या ड्युटीज पण बघितल्या पाहिजे आणि या पुरस्कारांच्या माध्यमातून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट एक वेगळ्या पद्धतीने प्लॅटफॉर्म युवकांना जो मिळवून देतोय, उपलब्ध करतोय, तर खऱ्या अर्थानं हे खूप कौतुकास्पद बाब आहे। मला असं म्हणायचं आहे की गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण महाराष्ट्राचं जे समाजकारण आहे ते ढवळलेलं पाहतोय। त्यामुळं मी माझी नैतिक जबाबदारी ओळखून की नक्की आपल्या समाजाचे हक्क अधिकार काय आहेत, आरक्षण नक्की काय, हे सगळं बघून हे आपण समाजाला सांगितलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे आणि खरं काय आणि खोटं काय जोपर्यंत आपण हे सांगत नाही तोपर्यंत समाज हा भ्रमित होत असतो। सोशल मीडियाचं माध्यमांची जबाबदारी म्हणून आता एक सेशन आहे। खरंच आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बघत असतो, माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला काय दिसतं, तर थोडंसं त्याची दुसरी बाजू आपण बघितली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि आलेलं फक्त व्हॉट्सॲपवर आपण फक्त फॉरवर्ड करून त्याची शहानिशा न करता सामाजिक जो सलोखा आता बिघडतोय तर तो कुठंतरी सामाजिक सलोखा परत कसा नांदेल हे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं। या पुरस्कार देण्यासाठी जाधवर सर असतील, शार्दूल जाधवर असतील, मला इथपर्यंत माझ्या आत्तापर्यंतचा प्रवास आता काही संपलेला नाही आहे, संघर्ष खूप आहे।
आरक्षणाचे विषय आहेत, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत, हॉस्टेलचे प्रश्न आहेत. आत्ताच राजकीय आरक्षणाचा एक आता विषय आता तापलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये काल सुनावणी होती. आपण मला जो इथं आदर सत्कार केला, आदर्श युवा पुरस्कार दिला, त्याबद्दल सर्व आयोजकांचे, जाधव ग्रुपचे मी आभार मानतो. जाता जाता एक शेर सांगतो. जमाना ना तेरी हार देखता है, जमाना ना तेरी जीत देखता है. मुसीबतों में चुनौतियों से कैसे लड़ा, जमाना तो तेरी जिद और जुनून देखता है. धन्यवाद.